येत्या 12 तारखेला हॉकर्स युनियनच्या वतीनं आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं जाणार आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। एकीकडे भाजपच्या वतीनं बांगलादेशी मुक्त फेरीवाले अभियान राबवलं जात असताना मुलुंडमध्ये एकही बांगलादेशी फेरीवाला नसल्याचा दावा करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते तथा मुंबई काँग्रेसचे महासचिव राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं फेरीवाल्यांनी मुलुंड येथील टी वॉर्ड कार्यालयावर धडक दिलेली होती। जिद्द चिकाटी आणि आपण पुरुषापेक्षा कमी नसल्याची मनात भावना असली तर पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रामध्ये महिला देखील यशाचं शिखर गाठू शकतात हे सिद्ध केलंय मनमाडच्या शाळा कॉलेज आणि व्यायामशाळेतील मुलींनी। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये भाग घेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उंच भरारी या मुलींनी घेतलेली आहे। आजपर्यंत अनेक मुलींनी या वेटलिफ्टिंग प्रशिक्षणाचा फायदा घेतला आहे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मनमाडचा महाराष्ट्राचा आणि भारताचं नावलौकिक केलेलं आहे। आणि असंच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलीला नुसतं अभ्यासाकडे न वळवता खेळ खेळण्यासाठी सुद्धा प्रवृत्त केलं पाहिजे की जेणेकरून भविष्यात त्यांची शारीरिक सुदृढताही चांगली राहील। सरांनी मला वेटलिफ्टिंग मध्ये गोडी निर्माण केली। आतापर्यंत मी अस्मिता खेलो इंडिया खेळली, युथ खेलो इंडिया खेळली, त्याच्यानंतर फेडरेशनची नॅशनल स्कूल, स्टेट स्कूल, नॅशनल खेळली। तर महिला दिनाच्या निमित्ताने मी हेच सांगेल की सगळ्या महिलांनी कोणत्याही गोष्टीत मागे राहू नये। जसे आमचे प्रशिक्षक आम्हाला सांगतात की वेटलिफ्टिंग हा मुलांचाच नाही तर मुलींचा सुद्धा गेम आहे, मुली पण यात यश मिळवू शकतात। असं सगळ्या महिलांनी प्रत्येक गोष्टीत यश मिळवावे। आता बातमी एका अपघाताच्या संदर्भातली। पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी फाट्यावर अपघात झाला। अल्पवयीन मुलाकडून अपघात झालेला आहे। यामध्ये 4 वाहनांचं मोठं नुकसान झालं। सिग्नलला उभ्या असलेल्या रिक्षाला जोराची धडक दिली। जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। तर पोलीस आता काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलेलं आहे। मुंबईतील सायन रेल्वे उड्डाणपूल हा 15 ऑगस्टला खुला होणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा पूल आहे। रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचं काम रेल्वेनं पालिकेकडे सोपवलेलं आहे। रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेमधून पूल जाणार आहे, तर पुलाच्या कामासाठी येणारा पुनर्बांधणीचा खर्च मध्य रेल्वेच्या वतीनं केला जाणार आहे। पुलाच्या रस्त्याचं काम मुंबई महापालिका करणार आहे, तर पुलाच्या रस्त्याच्या बांधकामानं खर्च 7 कोटींनी वाढलाय। आता खर्च 49,96,433 रुपयांवर जाऊन पोहोचलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।